नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. श्री निसर्गदत्त महाराज. संदर्भ श्री ज्ञानेश्वरी. भाग 149. भाग 149. अविचारामुळे किंवा कल्पनेमुळे जे भासते ते असारच असते. जे कल्पना करण्याच्या अगोदरचे असते तेच खऱ्या अर्थाने सार असते, नित्य असते, टिकाऊ पण असते. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही अगोदरचे आहात. तुम्ही अगोदरचे आहात. तुमच्या अगोदरचे काहीही नाही. तुमच्या अगोदरचे काहीच नाही. तुमचे अगोदरचे पण हे नित्य आहे, अजन्मा आहे, म्हणजेच उत्पत्ती नाश रहित आहे. अर्जुनाने असा तात्विक विचार केला नाही आणि देहबुद्धी ठेवली, देहाभिमान ठेवला, स्वतःला इतरांना मारणारा समजला आणि इतर जणांना मरणारे ठरवले आणि इथेच घोटाळा झाला. सर्व भूतसृष्टी भासण्याला कारण म्हणजे तुमचे असणेपणच होय. तुमचे अगोदरचे पणच होय. निराकार आत्मस्वरूप जेव्हा आत्मप्रेमाने स्फुरण पावते तेव्हा त्याला श्री निसर्गदत्त महाराज ते केवळ आणि केवळ आत्मप्रेमाने स्फुरण पावते असे म्हणतात. स्फुरण पावणे म्हणजे बहुरूप होणे. स्फुरण पावणे म्हणजे बहुरूप होणे. हे असे बहुरूप होणे आपले मूळचे एक पण मात्र कधीच सोडत नाही. हे असे बहुरूप होणे आपले मूळचे एक पण कधीच सोडत नाही. कारण ते आत्मसत्तेच्या बाहेर जाऊन बहुरूप होत नाही. ते आतल्या आतच बहुरूप होते. अशी ही विलक्षण लीला आहे. निजलेल्या माणसाला जसे स्वप्न दिसते तसे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे सर्व प्राणिमात्रांचे आकार भासतात, जे की मुळात अस्तित्वातच नाहीत. मग त्यासाठी हर्ष विषाद का व्हावेत? अस्तित्वात तर केवळ असणेपणाच्या स्वरूपात अगोदरपणच आहे. अस्तित्वात तर केवळ असणेपणाच्या स्वरूपात असणारे अगोदरपणच आहे. तेच तर चैतन्य म्हणून ओळखल्या जाते. तैसे आदीची जे नाही तया लागे तू रुदुसी काही. तू अविट ते पाही चैतन्य एक. तू अविट ते पाही चैतन्य एक. निराकार आत्मस्वरूप हे केवळ चैतन्य आहे आणि चैतन्याचा स्वभाव हा स्फुरणे आहे. तेच आत्मप्रेमाने स्फुरत आहे असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. स्फुरले की तेच बहुरूप होते, पण ते आत्मस्वरूपाच्या बाहेर येऊन स्फुरत नाही व बहुरूप झाले तरी मूळचा एकपणा ते कधीच सोडत नाही. जशी पाण्यावर उठलेली लाट पाणी सोडून जमिनीवर जात नाही, हे सर्व जर मनापासून कळले, हा जर बोध मनात ठसला
हा जर बोध झाला तर बहुभवनाच्या प्रत्ययाला मात्र मग भ्रम म्हणता येणार नाही. पण जेव्हा बहुभवनाची मूळची एकात्मता विसरली जाते, म्हणजे त्याकडे लक्ष जात नाही, तेव्हा असे बहुभवन किंवा बहुरूपता हा भ्रम म्हटला जातो. आत्मस्वरूपाची खरी स्थिती लक्षात येताच किंवा गुरुमुखाने ती कथन होताच कित्येक जण त्या श्रवणानेच समाधान पावले. त्यात खचितच श्री निसर्गदत्त महाराज पण येतात. त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना फक्त ते तू आहेस यावरच सर्व लक्ष ठेवायला सांगितले आणि अवघ्या 3 वर्षात चमत्कार घडला आणि त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. एकंताची निवाले ते देहभावी सांडिले मग अनुभवे पातले तद्रूपता. म्हणजे काही लोक ऐकताच त्यांना बोध झाला आणि त्यांचा देहभाव सांडला. त्यांची तद्रूपता इतकी तीव्र असते की मग ते काही केले आपली मूळची स्थिती बिघडवू देत नाही. समुद्राला एकदा नदी मिळाली की ती परत मागे फिरत नाही. जैसे सरिता ओघ समस्त, जैसे सरिता ओघ समुद्र, जैसे सरिता ओघ समस्त, समुद्रा माझी मिळत परी मागोते न समात परतले नाही. तात्पर्य, स्वरूप ज्ञानाकडे लक्ष असले की जड विनाशी असे काहीच वाटत नाही. सर्वत्र एकाच अविनाशी चैतन्याचा बोध होतो. जे सर्वत्र सर्वही देही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. चैतन्याचा स्फुरण पावणे हा अंगभूत म्हणजे इनबिल्ट असा स्वभाव आहे. त्यामुळे एका चैतन्याशिवाय दुसरे काहीही नाही. एकपणा न सोडता एक चैतन्यच आपल्या बहुरूपाचा देखावा दाखवित आहे. एक पण न सोडताच चैतन्य आपले बहुरूपाचा देखावा दाखवित आहे. त्यामुळे विश्व म्हणून वेगळे स्वतंत्र असे काहीच नाही. याचेनी स्वभावे हे होत जात आघवे. पण याचा अर्थ असा नव्हे की जग निर्माण करणे आणि त्याचा परत नाश करणे हा चैतन्याचा स्वभाव आहे म्हणून. कारण अगोदरच म्हटले आहे की जे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे. हे एकदा लक्षात आले की सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. म्हणजे मनासारखे झाले तर त्याचा संतोष मानू नये आणि मनासारखे झाले नाही तर त्याचा विषाद पण मानू नये. बुद्धी ही नेहमीच सत्पक्षपाती असते. म्हणजे जे जसे आहे तसेच ती पाहते आणि तसेच ती दाखवते. म्हणून तिला योग्य तो मान दिला पाहिजे. जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थेंकुटी म्हणू नये. आपण वस्तुतः
जसे स्वतःला समजतो तसे आपण नाही आणि हे जाणणे ज्यामुळे शक्य होते तीच ही सद्बुद्धी होय. याच सद्बुद्धीमुळे केवळ असणेपणात असण्याची गोडी लागते व आपले शुद्ध असणेपण आपणच होतो ऐसा आपणची केवळ होऊन असे निखिळ मग सर्वत्र आपणच आपण आपल्याला पाहतो मग सर्वत्र आपणच आपण राहतो मग कुठेच विरोध न दिसल्यामुळे अखंडित प्रसन्नता लाभते. जैसा अमृताचा निर्झर प्रसवे जयाचा जठर म्हणजे आनंदाचा झरा आपल्या पोटातच आहे, आपल्यातच आहे, बाहेर दुसरीकडे कुठेच नाही याची खात्री होते. मग तिथे वाऱ्याचा मारा लागत नाही अशा सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे तो सतत आपल्याच असणेपणात स्थिर असतो. जैसा निर्वातीचा दीप सर्वथा नेणे कंप तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. आपण सर्व जगाच्या ठिकाणी जागे आहोत पण ज्यामुळे जग आहे म्हणून जाणवते पण ज्यामुळे जग आहे जाणवते त्या अगोदरच्या अगोदरपणाला आपण जाणतच नाही तिथे मात्र आपण झोपलेले आहोत. जेव्हा आपण फक्त चित्र पाहतो तेव्हा पडद्याचा बोध नसतो. पडदा हा अधिष्ठान म्हणून आहे. चित्रे पाहण्याचा खुशाल आनंद घ्या पण पडद्याकडे दुर्लक्ष करू नका. सोबत पडदा पण आहे ज्यामुळे चित्र प्रगट होणे शक्य झाले त्याकडे पण लक्ष असू द्या. मग चित्रे हे साधक बाधक राहणार नाहीत. अशा व्यक्तीचे वर्णन म्हणजे असे ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला म्हणजे पुष्ट झाला. जो परमानंदे पोखला अशा स्वरूपातच होऊ शकते. मग तो विचरे विश्व होनी विश्वा माझी अशा योग्यतेचा तो होतो. नमस्कार.